या सभागृहामध्ये जो सार्वभौम असलेला हा सभागृह आणि विशेषतः जे लौकिक मिळून आणि विशेषतः जे ऐतिहासिक वारसा या संपूर्ण अनेक उपसभापती आणि सभापती राहिलेले आहे त्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या या वरिष्ठ सभागृहामध्ये माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण सर्वांनी मिळून एकमताने उपसभापती या पदाचा जो ऐतिहासिक मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे हात जोडून नम्रपणे आपले सर्वांचे मी आभार मानतो। तसं सभापती महोदय भाई बोलताना आता एक बोललेत आणि कविता एक त्यांनी मांडण्याचं काम केलं। मी पण ती कविता लिहून आणली होती आणि त्याचा सुरुवातच जर नारायण सुर्वेने ती लिहिलेली आहे की एकटाच आलो नाही युगाची साथ आहे, सावध असा तुफानीची ही सुरुवात आहे, हो मी कामगार आहे आणि मी तळपळती तलवार आहे। सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सामाजिक दृष्टिकोनातून सोडवण्याचं काम करत असताना सभापती महोदय मी सुरुवातीलाच आपल्याला निश्चितपणे मी या निमित्ताने गवाही देईन की जरी देखील राजकीय समीकरण जरी देखील बदलली असेल पण सचिन अहिर नावाचा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेशी, कष्टकरीशी, कामगाराशी, सर्वसामान्य जनतेशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी जी असलेली बांधिलकी ही कालही होती, आजही आणि उद्या देखील राहील हा आत्मविश्वास सभापती महोदय मी या निमित्ताने व्यक्त करतो। राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी हा पुढाकार घेऊन हा अभिनंदनाचा प्रस्ताव देखील त्यानिमित्ताने मांडलेला आहे। राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण देखील तो प्रस्ताव मांडलेला आहे। सुनित्राताई वहिनींनी पण देखील हा प्रस्ताव मांडण्याचं काम केलं। सभापती महोदय मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं यासाठी विशेष कौतुक करतो की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पण या पदावरती आपण घेऊन जाऊ शकतो हा विचार कोणाच्या मनात पण येऊ शकत नाही। तो दूरदृष्टिकोनातून ठेवून तो विश्वास त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ठेवलेला आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना गवाही देऊ इच्छितो की आपण दिलेला विश्वास हा खाली मी पडू देणार नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो विचार आहे जे तुमच्या हृदयामध्ये आहेत ते कृतीतून देखील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी केल्याशिवाय राहणार नाही। सभापती महोदय अनेक लोकांचा वारसा आज जरी या माध्यमातून लाभला जसा त्याचा उल्लेख माननीय सभापती महोदयांनी केलं, माझी उपसभापती महोदयांनी पण केलेला आहे। दिसताना आपल्याला सर्व काही चांगलं दिसतो परंतु प्रत्येकांच्या मागे कष्ट असतो। मला वाटते माझ्या वयाच्या 20व्या वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आशिष शेलारजी नाही आहेत जे 7 रस्त्याचा उल्लेख केला। 7 रस्ता धोबीघाटसारख्या भागामध्ये एका आमचे नगरसेवक श्री विजय अहिरजी हे माझे मामा लागतात, अपक्ष नगरसेवक म्हणून होते, त्यांच्याबरोबर त्यांचा सहकारी म्हणून घेऊन त्या क्षेत्रामध्ये 1992-93 साली मी सुरुवात केली, 90 साली सुरुवात केली आणि 92-93ला दंगली घडल्या, सर्व तो इतिहास मी त्याच्यामध्ये जात नाही। आणि सामाजिक चळवळीतून वॉटर, गटर आणि मीटर ह्या जे समस्या काय असतात ह्या सर्व त्या परिसरामध्ये सोडवण्याची जिद्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि त्यातून हे प्रश्न काय असतात, कशा प्रकारे आपण लोकांमध्ये जायला पाहिजे, काय त्यांची अडीअडचणी असतात हे समजून घेण्याची भूमिका त्या काळामध्ये झाली। कामगार क्षेत्रामध्ये मला काय येण्याचा काय योग होता किंवा माझा कामगार क्षेत्राशी काय संबंध आहे किंवा राजकारणाशी तर माझ्या कुटुंबातलं कोणाचाही दुर्वण संबंध नाही। माझे वडील एअर इंडियामध्ये कामाला होते, मध्यमवर्गीय आमची परिस्थिती। मी कालिन्यासारख्या एअर इंडिया कॉलनीमध्ये आणि एअर इंडिया मॉडर्न शाळेमध्ये मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी म्हणून घेऊन तिकडे शिक्षण घेतलं। MMK सारख्या कॉलेजला जिकडे पॅम्पोस्ट समोर होता त्या बँड्रासारख्या MM कॉलेजला पण देखील 12वी-13वी केली आणि मला आठवते की त्यावेळी जात असताना कालिन्यावरून बसनी जायचं, त्यानंतर सांताक्रूज स्टेशनवरून खारला उतरायचं आणि तिकडनं 1.5 किलोमीटर जाऊन ते कॉलेजला जायचं। असे दिवस देखील सभापती महोदय पाहायला मिळाले। MMKचा कॅम्पसच्या समोर पॅम्पोस्ट आहे, असं कधीतरी वाटायचं की एक दिवस आपण पण पॅम्पोस्टमध्ये का जाऊन जेवू नये किंवा का नाही तिकडच्या मित्रपरिवारावर राहू नये। पण तिकडचा बाजूचा असलेला जो सँडविचवाला होता त्या सँडविच खाल्ल्यानंतर तो समाधान मांडणारा पण मी सभापती महोदय एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। काळानंतर 12वी झाल्यानंतर म्हणजे पहिला MMK कॉलेज,
झालं, मग मितीबाईतलं 1 वर्ष होतो आणि ग्रॅज्युएशन मात्र सिद्धार्थ कॉलेजला झालं. परिस्थितीनुसार वडिलांचे काही अडचणीमुळे आम्हाला 7 रस्ता भायखळ्याला येऊन राहावं लागलं आणि मगबा चाळीमध्ये एका फ्लॅट म्हणजे मध्यमवर्गीय कॉलनीमधून मगबा चाळीमध्ये सभापती महोदय, मी आणि माझ्या कुटुंबाने 10x20च्या रूममध्ये ती सुरुवात करण्याचं काम केलं. काहीतरी तुम्ही पण केलं, मी पण केलं पाहिजे की निवळ शिक्षण घेऊन तू काय करणार, काहीतरी नोकरी केली पाहिजे. अशा भावनेतून पण देखील मला आठवतं की एक काळ असा होता की एका फटाक्याचं दुकान पण मी टाकणारा एक कार्यकर्ता आहे. केबलचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला कुठेतरी पाठबळ देता येईल का, तो देखील व्यवसाय करण्याचं काम सभापतीमध्ये मी केलं आहे. एवढंच नाही तर कॉलेजच्या वेळी पण देखील घरी कसे पैसे मागायचे म्हणून एक्स्ट्रा पैसे देण्यासाठी सन अँड सन्ससाठी हॉटेलमध्ये पण देखील शनिवार रविवारी स्टीवर्ड म्हणून आपल्याला काय काम मिळेल का, ते देखील दिवस सभापती महोदय बघण्याचं काम केलं. मी या व्यासपीठाचा यासाठी त्याचा उल्लेख करतो की कधी त्याचा ब्रँडिंग आम्ही सभापती महोदय करण्याची भूमिका घेतली नाही. कालांतरानंतर वयाच्या 20व्या वर्षामध्ये ज्यावेळी विद्यार्थी म्हणून घेऊन जीवन जगायचं होतं, या सर्व परिस्थिती अनुसार आले. सभापतीमध्ये परदेशात मग वडील एरंडेला असल्यामुळे शिक्षण घेण्याची भूमिका घेतली. श्रीवास्तव म्हणून घेऊन आमच्याकडे होते, त्यांनी सांगितलं का नाही तुम्ही परदेशात शिक्षण घेता. शिक्षण घ्यायला गेलो आणि तिकडे एक नोकरीची ऑफर आली आणि तिकडे देखील नोकरी केली. आणि राजकारणाचा फटका कसा बसतो हे सभापती महोदय मला तिकडे शिकण्याचा मिळाला. अरुबासारख्या एका छोट्या आयलंडमध्ये नेदरलँड्समध्ये जसं दुबईला नाईट सफारी आहे तशी कॅमल राईड सफारी म्हणून घेऊन तिकडे एका उद्योजकांनी आणलं आणि मला मॅनेजर म्हणून घेऊन तिकडे नोकरी देण्याचं काम केलं. सभापती महोदय 4-5-6 महिने चाललं, परंतु मियामीवरून आणलेले उंट आणि त्याच्यावर तू राजस्थानवरून आलेली लोक हे इकडे उंट कसे चालवतील आणि उंट उद्या समजा दुर्दैवाने मृत्युमुखी झाली तर तिकडची एपिडेमिक झाली तर ह्याला जबाबदारी कोण म्हणून तिकडच्या NGOने त्या प्रकल्पाला विरोध करण्याचं काम केलं. पण सरकारने भूमिका घेतली की काही जरी झालं तरी देखील हे टुरिझम आपल्याला या राज्यामध्ये किंबहुना त्या आयलंडमध्ये गोवासारखा आयलंड तिकडे होता ते आणायचं आहे. आणि म्हणून सभापतीमध्ये ती भूमिका त्यांना घेण्याचं काम त्यांनी केलं. 3-4 महिने चांगलं चाललं. आम्हालाही वाटलं की आता लाईफ फ्युचर चांगली झाली. परदेशात एक छोटीशी नोकरी मिळाली, त्याच्यातून काहीतरी करू. अर्धवट शिक्षण, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, इंजिनिअरिंगचं करू शकलो नाही. सभापती महोदय जे विरोध करणारे होते तिकडे निवडणुका झाल्या आणि विरोध करणाऱ्यांची सत्ता तिकडे आली आणि पहिला मंत्रिमंडळातले निर्णय त्यांनी घेतला की हे जे तुम्ही उद्योग करताय तुम्हाला 2 महिन्याची संधी देतो, एक तर तुम्ही तरी इकडनं जा नाही तर तुम्हाला डिपोर्ट करून पासपोर्टनी पाठवून देऊ, अशी परिस्थिती. सभापतीमध्ये आजही मला आठवते की आम्ही सर्व परत भारतात आलो. KLMच्या फ्लाईटवरून मी लँड करत होतो, खालना फटाके वाजत होते आणि आयुष्यातला एक हरलेला एक कार्यकर्ता म्हणजे मी शिक्षणही पूर्ण करू शकलो नाही, नोकरी धंद्यामध्ये पण मी यशस्वी झालो नाही, एक हारलेला कार्यकर्ता म्हणून मी लँड करण्याचं काम सभापतीमध्ये गेलं. निराश परिस्थिती होती. घरच्यांनी खूप साथ दिली, आईनी साथ दिली, वडिलांनी साथ दिली, सर्व कुटुंबांनी साथ दिली. सभापतीमध्ये तिकडे मला सांगण्यात आलं की तू बसून काय करणार आहे, का नाही तू एका कुठेतरी नोकरीला जातो. मला नक्कीच मी जाईन. आणि सभापतीमध्ये काही पावलाच्या अंतरावरती असलेली खटाव मिलमध्ये सभापतीमध्ये मला तिकडे एक युनियनच्या माणसांनी चिठ्ठी दिली आणि सांगितलं की जा तिकडे जाऊन ती नोकरी बघ. मला आजही आठवते सभापतीमध्ये पटेल म्हणून घेऊन एक ब्रेसलेट घातलेला माणूस, तो कमी बोलायचा पण हात असा फिरवायचा कारण त्याला ब्रेसलेट दाखवायचं होतं. बरं शेठ तुमच्यासारखं नाही. ही वस्तुस्थिती सभापतीमध्ये की ती पटेल म्हणून घेऊन आलेत. मी चिठ्ठी दिली, मला वाटलं इंटरव्ह्यू घेतील. अरे कुछ नाही, कल से काम पे आ जाना. मला आनंद झाला सभापतीमध्ये. उद्यापासून मी कामाला लागलो, नोकरी मिळाली. इंजिनिअरिंगचा अर्धा डिप्लोमा केला तरी देखील इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मिळाली. दुसऱ्या दिवशी सभापतीमध्ये मी तिकडे गेलो, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये मला घेऊन जाण्याचं काम केलं. आणि तिकडे असलेला एक माणूस बोलला की बा हे काय टाय घालून आलं, म्हणजे टाय काढली होती पण शर्ट होता आणि विन करून. ते मला माझा काय ऑफिस कुठे, त्याला ऑफिस नाही, हे कपडे घाला. आणि आज जसं ड्रेस घातलेला आहे पण त्यावेळी थोडा ब्ल्यू जास्त होता, हे घाला म्हणून मला सांगण्यात आलं. ते मला हे मला वाटलं काहीतरी असेल म्हणून घालूया. आणि सांगितलं की हे तो दिसतोय ना, तो वेल्डर दिसतोय ना, त्याच्या बाजूला जाऊन बस. आणि सभापती महोदय त्याच्या बाजूला जाऊन बसलो. तो बोला हे काय करतोय, शिकाऊ आहेत का, ते दे ना लगेच, इकडे वेल्डिंग करायची. मग काहीतरी देतो. आणि आयुष्यातली ते माझे 1.5 मिनटं म्हणा किंवा 30 सेकंड म्हणा, मी स्तब्ध झालो. आणि मला असं वाटलं की माझ्या जीवनामध्ये जर असंच जर हे असेल आणि जर हेच जीवन असेल तर मी हे जीवनाला का पळतोय, का नाही मी याचा स्वीकार करायला पाहिजे.
आणि म्हणून सभापती महोदय मी शिक्षण घेतल्यानंतर पण देखील खटाव मिलला वेल्डरचं हेल्पर म्हणून पहिली नोकरी करण्याचं काम खटाव मिलमध्ये केलं सभापती. मला इंग्लिश येत होती म्हणून लोक बोलायचे. मला एक दिवस युनियनच्या लीडरनी बोलवलं. अरे बोले ये तू इकडे. मला युनियनच्या लीडरनी बोलवलं आणि तेही कॅन्टीनमध्ये. एकतर काहीतरी आपला लफडा झालेला नाही तर आपल्याला काहीतरी सुचवणार आहेत, काहीतरी झालं असेल. तर त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की इकडे या. अरे तू खूप इंग्लिशमध्ये बोलतो. म्हटलं हां कधी कधी थोडा शिक्षण घेतलं म्हणून बोलतो आहे. तो एक काम कर, हे वाच आणि जाऊन ये, उद्या ये. तर बोललं हे वाच. मी बोललं कशाला, एवढा मोठा गट्टा दिला. बोललं हे माझं काम नाही. दुसऱ्या दिवशी मी ते सर्व वाचून आलो, त्यांना पॉईंट्स दिलेत. ते BFR आहे, ज्याला बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल फिनान्शियल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात, जे आता NCLT झालेलं आहे. त्याचे काही पॉईंट्स समोर केले गेले होते आणि मी त्यांच्यासमोर युक्तिवाद केला की हे पॉईंट्स आहेत. तो अरे वा, एवढं चांगले पॉईंट्स तू मांडतोय. हे काम कर, हे पॉईंट घेऊन तूच दिल्लीला जा आणि आमची बाजू मांड. आणि सभापती महोदय, कामगारांच्या पैशावरती इंडियन एअरलाइन्सनी मला BFRमध्ये जाण्याची संधी मिळाली. कामगारांची बाजू तिकडे मांडली आणि योगायोगाने ती बाजू कामगारांच्या बाजूनी लागली. जे परदेशातून नाराज झालेला आणि डेस्परेट झालेला जो एक कार्यकर्ता म्हणून होतो, दिल्लीवरून ज्यावेळी फ्लाईटनी मी इकडे आलो तर माझ्या स्वागतीसाठी 3-4 हजार कामगार माझे स्वागत करण्यासाठी होते आणि त्यांनी मला जो उचलला, तर सभापती महोदय त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत आहे. ह्याची जाणीव ठेवणारा सभापती महोदय मी कार्यकर्ता. अनेक वेळा चर्चा होते, राजकीय चर्चा होते, हे होते. आपण म्हणत असतो की राजकीय दबाव असतो. राजकीय दबावाचा बळी पण मी पडणारा एक कार्यकर्ता सभापती महोदय. सभापती महोदय, वयाच्या मला वाटते 23-24 वर्ष पण नसेल, तर ज्या राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये उठाव झाला आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये त्यावेळी पदस्थित असलेली लोकं होती, त्यांनी मोठ्या प्रमाणे केलं. त्या 93-94 साली एक मोठा उठाव, भाई आपल्यालाही माहीत आहे की उठाव झाला आणि गुप्त पद्धतीने मतदान होऊन आमचा पॅनल निवडून आला आणि तिकडे मोठ्या प्रमाणावरती मी सेक्रेटरी म्हणून घेऊन झालो. त्यावेळी जे असलेले सत्तामध्ये असलेली लोक आहेत ते त्यांना बघवत नव्हता, वस्तुस्थिती होती. कारण इंटक म्हणजे काँग्रेसची संलग्न असलेली. त्यावेळी एक फरमान काढण्यात आला की बाबा हे जी निवडणूक झाली ही चुकीच्या पद्धत झाली आहे की तुम्ही याच्या राजीनामा द्या. पण आमच्या सर्व लोकांनी ठाम भूमिका घेतली आणि त्यातलं आमचं एका सरचिटणीने सांगितलं की एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की जे 6व्या माझ्यावरती बसलेल्या माणसाला जमलं नाही ते एक चाळीमध्ये राहणाऱ्या पोराने करून दाखवलं. एवढी स्टेटमेंट होती. नवाकळला हेडलाईन होती. तिसऱ्या दिवशी मला पोलीस स्टेशनवरून बोलवण्यात आलं आणि मला सांगितलं आलं की एक काम करा, तुमची बॅग भरा, या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला जा. पहिलं तर मला मारला. मलाच माहीत नाही कशासाठी मारतो, एवढा हात पाय सुजलेला आहेत. आणि नंतर वडाळ्याला घेऊन घरच्यांना बोलून बॅग दिली आणि सांगितलं की आता जावा तुम्हाला अमरावतीच्या जेलमध्ये तुम्हाला नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट मिसा खाली आम्ही अटक करण्याचं काम करतो. सभापतीमध्ये ती 1 वर्षाची शिक्षा. ते त्या ह्याच्यामध्ये बोर्ड असतो, आपण मंत्रालयाला बोर्ड केल्यानंतर. आणि मग त्यावेळी अशी एक अट ठेवण्यात आली की तुम्ही सर्वजणांनी राजीनामा दिला तरच तुमची सुटका करू, नाही तर आम्ही अन्यथा करणार नाही. 30 दिवस सभापतीमध्ये आयुष्यातले माझे ते जे क्षण गेलेत ते आजही जीवनामध्ये वेदना करणारे आहेत. आणि त्यावेळी हे झाल्यानंतर तो भाग वेगळं की ते मिटलं आणि ते झाल्यानंतर ती परिस्थिती झाली. ह्याचा सांगण्याचा हेतू सभापती महोदय असे काही अनेक प्रसंग जीवनामध्ये आलेत, ते भोगण्याचं काम दुर्दैवाने झालं. पण मी चिकाटी सोडली नाही. ज्या नेतृत्वांना गैरसमजातून झालं त्याच नेतृत्वाच्या मागे मी जाण्याचं काम केलं. 95 नंतर युतीचा सरकार आला, सरकार तिकडे राहिलं नाही आणि त्यावेळी भुजबळ साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली आणि हे गैरसमज त्यांच्यामध्ये दूर केलं. आणि त्याच पक्षाच्या नेत्याचा एक कार्यकर्ता म्हणून सभापती महोदय मी जन्माला तिकडे आलो. 1996 साली प्रदेश प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून घेऊन तिकडे मी सामाजिकच्या नंतर राजकीय ह्याच्यामध्ये प्रवेश करण्याचं काम केलं. नंतरचा इतिहास मी वाचून आपला सर्वांचा वेळ घेणार नाही, पण सांगण्यात येतो एवढंच आहे की अनेक कष्ट आणि सहन करण्याची भूमिका सभापती महोदय घेऊन जिद्दीने उभं राहण्याचं काम केलं. 99 साली ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळं झालं त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही राष्ट्रवादीकडे जाऊ नका, राष्ट्रवादीचं काय भवितव्य नाही आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलं पाहिजे. आदरणीय अशोक चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण साहेबांना निरोप घेऊन माझ्याकडे आले आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यावर थांबा, आम्ही तुम्हाला MLC देतो. ते MLC काय ते 20 वर्षानंतर आता कळलं, त्यावेळी कळलं नाही.
कारण कधी काय विषयच नव्हता, MLC काय नव्हतं, पण आम्ही सांगितलं नाही, आम्ही पवार साहेबांबरोबरच राहणार आणि 99 साली राष्ट्रवादीची स्थापना असताना पवार साहेबांबरोबर साथ देण्याचं काम केलं. सभापतीमध्ये सांगण्यात येतोय की आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व लाभला. साहेबांची एक सातत्याने एक गुण त्यांचा होता की सचिन, 2 पैसे कमी कमवा, 2 पैसे समाजामध्ये तुम्ही सामाजिक कामासाठी कमी वापरा, पण संबंध जपा, हे आयुष्यभर राहतील. आणि मला वाटते तोच कानमंत्र घेऊन आज इकडे सभागृहामध्ये कुठच्याही पक्षाची लोक असतील किंवा कुठच्याही विचाराचे असतील, सर्वांना एकत्रित एक संबंध निर्माण करण्याचं काम सभापती महोदय या माध्यमातून मी केलं. जसा उल्लेख मी केला, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय गोपीनाथ मुंडेजी माझ्या विधानसभेमध्ये 2 वेळा प्रचाराला आले. मला समजलं नाही की मला का आले 99 साली, पण मला नंतर कळलं की ते आदरणीय दत्ता राणेजी उच्चतंत्र शिक्षण मंत्री होते, ज्यांचा मी पराभव केला होता. त्यांचे एवढे घनिष्ठ संबंध होते, चांगले संबंध होते आणि त्यांना हे माहीत होतं की ही सीट जाणार आहे, म्हणून 2 वेळा प्रचाराला आले. त्यांच्याबरोबर एक जवळचा संबंध होता आणि मला आठवते की राज्याचे गृहमंत्री या नात्याने माझ्या आयुष्यातला पहिला पोलीस संरक्षण हे जर कोणी दिलं असेल तर ते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी देण्याचं काम केलं. सुशीलकुमार शिंदे साहेबांबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून झालं, NSAचं निर्माण करत असताना, क्लबचं निर्माण करताना ते झालं. सभापती महोदय, खडसे साहेबांना समोरच्या वाकावरून फेस करण्याची होती, रावते साहेबांबरोबर फेस करण्याची होती, निलमताई आपल्यालाही फेस करण्याचं काम केलं, अनिलजींना फेस करण्याचं काम केलं. अशी अनेक मंडळी सभापती महोदय या माध्यमातून देखील झालं. RR पाटील साहेबांबरोबर मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ते प्रदेशाध्यक्ष, मी मुंबईचा अध्यक्ष म्हणून काम केलं. सभापती महोदय, बबनराव पाचपुतेजी असतील, मधुकर पिचड साहेब असतील, RR आबा असतील, आदरणीय जयंत पाटीलजी असतील, या सर्वांबरोबर म्हणजे खांद्याला खांदा लावून सभापती महोदय काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून त्या सर्वांचा नेतृत्व मिळालं. आज नाईक साहेब इकडे बसलेले आहेत, उदय प्रताप हे आमचे तर मित्रच आहेत, भरत शेठ पण आमचे मित्र आहेत, हे सर्व बरोबर आलं. आदरणीय आज आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी आमदार होते, त्यावेळी ठाण्याचे, त्यांच्याशी संवाद करून घेऊन कशा आपल्या भागाचा क्लस्टर करायचा आहे या सर्व गोष्टीचा आला. सभापतीमध्ये मी अजून वेळ घेणार नाही, पण ह्याचा उल्लेख मी यासाठी करतो, चंद्रकांत पाटील साहेबांनी पण सांगितलं ही गोष्ट खरी आहे. संजयजी आपण म्हणजे अनेकांची नावं घेता येतील आणि म्हणून सभापती महोदय, आज हे जे पद मिळालेलं आहे, मला या गोष्टीची जाणीव आहे की आज मी कुठच्या एका पक्षाचा नाही आणि मला वाटते शिंदे साहेबांनी तोच बघून, दृष्टिकोन बघून कार्यकर्ता या नात्याने त्यांनी काम करून देण्याची भूमिका आणि न्याय देण्याच्या भूमिकेतूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही जबाबदारी दिलेली आहे. सभापती महोदय, घटनात्मक पद आहे. 3 वर्ष विधिमंडळामध्ये खाली काम करण्याचं काम केलं, आता इकडे काही वर्ष मी सभापती महोदय काम करतोय आणि मला या गोष्टीची जाणीव आहे. आणि अनिलजी काळजी करू नका, काही जरी असेल तर मी तुमच्या बाजूलाच आलो आहे. ही बाजूलाच असल्यामुळे मला तुमच्या भावना, तुमच्या भूमिका हे मला माहीत आहे आणि लॉबीमध्ये आपण काय चर्चा करतो हे तुम्हाला आणि मला माहीत आहे, पण त्याची चर्चा इकडे न करता मला असं वाटते आपण लोकशाहीचा हा असलेला कणा आहे, त्याला आपल्याला न्याय देण्याचं काम करायला पाहिजे. आणि म्हणून माननीय सभापती महोदय यांच्या नेतृत्वाखाली जे ज्यावेळी ते मला संधी देतील निलमताई, त्यावेळी आपला आदर्श निलमताई मी घेऊन, आणि स्वाभाविक आहे कारण आम्ही पण आपल्याबरोबर काम केलेलं आहे, पुण्यामध्ये संपर्क प्रमुख या नात्याने केले, तर तो जी गरिमा जी आपण ठेवलेली आहे त्याच्या मी हे म्हणणार नाही की वरती जाण्याचं काम करेल, पण किमान समान आणण्याची पण देखील भूमिका माझी राहणार आहेत. माझे सर्व सहकारी आहेत, म्हणजे त्यात काय सर्वांची नावं घेतली आणि कोणाचं नाही घेतलं तर मला वाटते ते अयोग्य होईल. पण या सर्वांना मी एक खात्री देतो की शिंदेसाहेबांनी जो विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे ते राजकारणाच्या व्यतिरिक्त, ठीक आहे, राजकारण ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी आपण तो व्यासपीठ, राजकीय व्यासपीठ आहेत आणि जी आपण म्हटल्याप्रमाणे तो व्यासपीठावरती काय बॅटिंग करायची आहे, कुठे बॉल तुम्ही गुगली टाकायचं आहे, कुठे आम्हाला बॉल पकडून कुठे मारायचं आहे, नाही मारायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे, हे आपण त्या व्यासपीठावर करू. पण इकडे ह्याचा जो दर्जा आहे, हे जबाबदारी ही तुमची माझी सर्वांची आहे आणि आपला एक सहकारी नात्याने, सर्व सदस्यांचा एक सहकारी नात्याने हा पद जरी देखील माझ्याकडे मिळाला असेल तरी देखील तो पक्षाचा सदस्याच्या नजरेने न पाहता तो संसदीय राजकारणाचा अनुभव असलेल्या एक सहकारीला आदरणीय शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी दिली ती निश्चितपणे सभापती महोदय मी पार पाडण्याचं काम मी करीन. आज अनेक सहकाऱ्यांनी इकडे माझ्याबद्दल बोलण्याचं काम केलं, मी खरोखरच त्यांचा मनापासून आभार मानतो. त्यात माननीय मुख्यमंत्रींनी जे उद्गार काढलेत, मला आठवते की एकच किस्सा बोलून मी त्यांच्याबद्दल बोलणार आहेत
की रात्रीची वेळ होती, अर्धा तास चर्चा होती. अर्धा तास चर्चेचं आपल्याला महत्त्व माहीत आहे. सुधीर मुनगंटीवारजींनी ती चर्चा लावण्याचं काम केलं होतं. मी वर्ध्याचा संपर्क मंत्री होतो. मी तिकडनं रात्री आलो. मी गाडबीड सोडून दिले. मला बघा सुधीर मुनगंटीवार सभागृहात दिसत आहेत का? माझ्या पेनी सांगितलं नाही आहे. मला वाचलो. चला आता आपण 10:30-11 वाजता मी घरी गेलो. बंगल्यावरती गेल्यानंतर सभापती महोदय मला गार्डचा फोन आला. साहेब कोणतरी आलं आहे बाहेर, तुम्हाला बोलत आहेत. मला कोण आलेत तर माहीत नाही. मग ज्यावेळी मी गेलो बाहेर तर बोलले नाही तुम्हाला बोलवलं आहे, अर्धा तासाची चर्चा आहे. मला सुधीर मुनगंटीवार नाही आहेत. तो नाही, अर्धा तासाची चर्चा अशी असते की एकदा चर्चा लागली कोणीही सदस्य असेल तरी देखील त्याच्यावरती तो बोलू शकतो. सभागृहामध्ये गेलो. तो खाता होता ULCचा माननीय मुख्यमंत्रीचा पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा. आणि मग ज्यावेळी सदस्यांना मी विचारलं, मला बाई मी येतो पण एकच मिनटं, तुम्ही फक्त 1 मिनटं बोला 30 सेकंड. तो बोला तुम्ही फक्त हो बोला, मी 1 मिनटं बोलीन. आणि मग त्यावेळीचे आमदार माननीय देवेंद्र फडणवीसजी जे आत्ता तात्काळी मुख्यमंत्री होते, ती 10:30-11 वाजता आम्ही त्याची चर्चा केली. त्यांनी प्रश्न मांडला, त्याला उत्तर देण्याचं काम केलं. आणि त्यांचंही यासाठी कौतुक करतो की मी उत्तर दिलं म्हणजे मी सत्ताधारी पक्षाचा आहे, त्यांना श्रेय मिळणार नाही. ज्यावेळी नागपूरमध्ये कटआउट लागले गेले त्या कटआउटमध्ये माझाही उल्लेख आणि माझाही फोटो टाकण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये घेतलं. म्हणजे अशा लोकांचा आदर्श घेऊन सभापती महोदय मी इथपर्यंत काम करण्याचं काम केलेलं आहे. जी अभ्यासू वृत्ती आहेत, म्हणजे ती तर एक प्रयोगशाळा आहे असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही. जे रोज काय ना काहीतरी आहे. अर्थात दुसरी प्रयोगशाळा काय हे मी सांगायची गरज नाही. बाजूला बसलेले ते तुम्ही काल परवा बघितलेल्याच आहेत. हां, ते साहेबांनाच माहीत आहे, शिंदे साहेबांना. पण एक गोष्ट नक्की आहे की तळागाळातले कार्यकर्ते काम करणारे लोकांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळी काम करण्याची मिळाली. आज दुर्दैवाने दादा नाही आहेत, पण सुमित्रा वहिनी इकडे त्यांच्या रूपाने आज आम्ही त्यांच्याकडे बघतोय. नीलमताई बोलल्याप्रमाणे दादानी ज्यावेळी राजीनामा दिला सभापती महोदय, तिकडे राजकीय चर्चा होती की दादाच्या नंतर त्यांच्या जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळेल. आणि आपल्यालाही माहिती आहे की तिकडे 3 पवार होते. एक अजितदादा पवार, एक आदरणीय पवारसाहेब आणि एक सुप्रियाताई पवार. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनाही शुभेच्छा सभापती महोदय. तर 3 पवारांमध्ये पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं हा एक होता. पण मला सांगण्यात आनंद होतो आहे की त्याहीमध्ये पण देखील त्या काळामध्ये पुणे जिल्ह्याचा पालकमंत्रीचा पण देखील सौभाग्य मला मिळालं. काही काळासाठी अनिकेत इकडे आहेत, तटकरे तिकडे आहेत, ते नाही आहेत. सुनील तटकरेजींनी पण सभापती महोदय ज्यावेळी ते काही काळ मंत्रिमंडळामध्ये नव्हते, मी रायगड जिल्ह्याचा पण देखील सभापती महोदय पालकमंत्री झालो. नंतर अशी झाले की बाबा हे पालकमंत्री झालेत, जिकडे इकडे राजीनामा होते हेच पालकमंत्री होत आहेत का? जसं माझ्याबाबतीत काही लोक सांगत आहेत की बाबा तुमची निवड झाली आणि झाली आणि इकडे सरकार बदलला. तो काय सरकार मी निवड झाली म्हणून बदलला अशातला भाग नाही. जे लोकांनी मला सहकार्य केलं आणि विधिमंडळामध्ये आणण्याची भूमिका घेतली त्या सर्वांचे देखील सभापती महोदय मी आभार मानतो. सभापती महोदय की मला जे मिळाले पद त्या पदाची मी चीज करणारा कार्यकर्ता आहे. सभापती महोदय एक चाळीमध्ये राहून त्या चाळीमध्ये ज्यावेळी सकाळी आपल्याला कामावर जायचं आहे आणि सकाळची जी लागलेली जी लाईन असते ती लाईन तोडताही येत नाही आणि थांबवताही येत नाही, अशी परिस्थितीतून काम करणारा सभापती महोदय मी कार्यकर्ता आहे. तर ते वेदना चाळीतले राहणाऱ्या लोकांचं आहे. आणि म्हणून त्या काळातल्या माझ्या नेतृत्वाने मला रिपेअर बोर्ड म्हाडाचा अध्यक्षपद दिलं. 1 वेळा नाही 2 वेळा संधी दिली. आणि 33-9चं क्लस्टर जे आपण आता म्हणतो, पहिली 33-9ची स्कीम आणण्याचं काम, 33-7 टू बी सीन बाय 33-9 ही जी अमेंडमेंट आणण्याचं काम सभापती महोदय त्यावेळी केलं. मला आठवते की 1 विंडो सिस्टम त्यावेळी देखील आदरणीय विलासरावजींकडे ज्यावेळी सादरीकरण दिलं तर सभापती नात्याने सभापती महोदय मी ते सादरीकरण दिलं. आणि पहिल्यांदा प्रत्येक बोर्डाला महानगरपालिकेकडे परवानगी द्यायची गरज नाही, जी परवानगी आहे ती जसं SRAला कॉम्पोनंट ऑथॉरिटी आहे तसंच ते करण्याचा निर्णय देखील सभापती महोदय त्या काळामध्ये घेण्याचं काम केलं. राज्याचं गृहनिर्माण मंत्री या नात्याने सभापती महोदय मोफामध्ये बदल आणून या हा एकमेव राज्य आहे की ज्यांनी देशामध्ये रेरा कायद्याची पहिली सुरुवात जर कुठे केली असेल सभापती महोदय ते महाराष्ट्र राज्याने केली. आणि मला सांगण्यात आनंद होतो आहे की तो बिल देखील मांडण्याचं काम सभापती महोदय मी इकडे केलं. फार विरोध झाला त्याला, कारण त्याच्यात बिल्डरांना आपण क्रिमिनल प्रोसिडिंग्स होते, अनेक तक्रार होती. चिकित्सा समिती झाली, ती चिकित्सा समितीचा अध्यक्ष मी झालो. आणि समितीचे नाव आले त्यात पहिला नाव देवेंद्र फडणवीसजी, दुसरा नाव प्रकाश मेहताजी, मंगलप्रभा लोढ़ाजी, म्हणजे असे स्टॉलवर्ड्स होते. आणि मी एक राज्यमंत्री. तो भोयर जी ऐसा नहीं है, राज्य मंत्री में भी बहुत बैटिंग कर सकते हैं लेकिन वो मैच
प्रॉपरली करना चाहिए रहता है, वो साहब से आप सीखिए जरा अभी थोड़ा. मी यासाठी सांगतो की तुम्हाला जर मिळालेलं पद असेल त्याची तुम्ही चीज करू शकता. सभापती महोदय, त्या कारकिर्दीमध्ये मी राज्यमंत्री होतो, मी काय कॅबिनेट मंत्री नव्हतो, पण त्या भागाचा देखील लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आदरणीय नारायण राणे साहेबांबरोबर मी 4 वर्ष त्यांच्या हाताखाली काम करायचं, तुम्हाला माहीत आहे. आज जे उदय सामंत जे मंत्री म्हणून काम करतायत, MIDCची मीटिंग असली 22-24 एजेंडा आहे, ते फक्त 24 सेकंडमध्ये संपवायचे ते. आणि तशा वेळी पण देखील त्यांच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांकडे मी राज्यमंत्री म्हणून, उपाध्यक्ष म्हणून MIDCचं काम करण्याचं काम केलं. ग्रीन इंडस्ट्री ही पहिली जपानबरोबर टायअप करून घेऊन आपण संभाजीनगरला त्या काळामध्ये आणण्याचं काम केलं. दर्डाजी पण देखील त्यामध्ये होते. पर्यावरण मंत्री म्हणून संजय देवतळे असतील, सुरेश शेट्टीजी असतील, त्यांच्यावर सभापती महोदय केलं. ग्रीन गणेशा ही पहिली संकल्पना मी करण्याचं काम केलं. सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री नात्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला सामाजिक भवन असली पाहिजे ही संकल्पना हंडोरे साहेबांनी घेतली. आणि त्याच्यानंतर मोगे साहेबांनी मी ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायलाच पाहिजे. शासकीय जमिनीमध्ये आज आपली शासकीय सामाजिक भवन उभे राहिले पाहिजे, जेणेकरून सर्व समाजातली लोक इकडे तिकडे महामंडळाला फिरता कामा नये, ते या एकाच सामाजिक न्याय भवनामध्ये यायला पाहिजे. सभापती महोदय, ते देखील आणण्याचं काम केलं. मला आठवते की वॅम्बीची योजना होती आणि मागासवर्गीय योजना म्हणून, तर मी ज्यावेळी दौऱ्यावर होतो ते एका इमारतीच्या मागे लिहिलं होतं की ही मागासवर्गीय योजना म्हणून आहे वॅम्बीची योजना. मी गाडी थांबवली, तिकडच्या सचिवांनी सांगितलं, म्हणजे हे का लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही मागासवर्गीय समाजाला मिक्स करण्याचं काम करतात का त्याला आयडेंटिफाय करतात की हो हे मागासवर्गीय समाज आहे. मी त्यावेळी शिवाजीराव मोगे साहेबांकडे प्रस्ताव ठेवला, बैठक घेतली आणि त्या मागासवर्गीय योजनाला रमाई घरकुल योजना ही नावाची संकल्पना पण सभापती महोदय मी त्या कारकिर्दी करण्याचं काम केलं. त्याचा उल्लेख मी यासाठी करतो की अशा अनेक लोकांचा सहवास मिळाला. पाटील साहेब, आपण देखील माझ्या प्रस्तावाला अभिनंदन करण्याचं काम केलं. आशिष आमचे मित्र राहिलेले आहेत, आज जिसान नाही आहेत, पण बाबा इकडे आशिष शेलारांनी प्रश्न विचारला तर मला बाबा सिद्दीकीचा फोन आलाच. म्हणजे ते बोले काही जरी झालं, सचिन कुछ आंसर देने का नहीं, वो मेरा सामने कैंडिडेट बोल के खड़ा रहने वाला है. पण मी त्यांना बोला, अरे वो जेन्युइन बोल रहा है, उसके लिए तो मुझे कुछ तो उत्तर देना पडेगा. तर ते देखील एक करण्याचं काम केलं सभापती महोदय. नीलमताई, आपण नेहमी आदरणीय आम्हाला राहिलेल्या जात आम्ही आणि तुमचा मार्गदर्शन निश्चितपणे मला पुढच्या काळामध्ये लागणार आहेत. प्रवीण आणि मी आम्ही एक सामाजिक क्षेत्रातून काम केलं. गिरणी कामगारांना सभापती महोदय पहिल्यांदा ज्यावेळी कोणी कर्ज द्यायला तयार नव्हता, आम्ही प्रवीण दरेकरांना मुंबई बँकच्या नात्याने मी त्यांना सांगितलं की प्रवीण तुम्ही काहीतरी या योजनेसाठी करा. त्यांनी सांगितलं काय काळजी करू नका, मुंबई बँक म्हणून घेऊन आपण या गिरणी कामगारांना न्याय देऊ. आणि ती जबाबदारी घेऊन आपण त्यावेळी या आज मुंबई शहरात जे गिरणी कामगारांची घरं दिसत आहेत ते प्रवीणजी मुंबई बँकमुळे दिसत आहेत. पॉलिटिकली कोणी काय बोलायचं होतं नंतरचा विषय. परबजी माझे परम स्नेही राहिलेले आहेत. अनिलजी, मी मिस करणार आहेत, पण मी काय लांब नाही आहे, मी इकडेच आहेत. तुम्ही ज्यावेळी आदेश द्याल लॉबीमध्ये तरी मी येऊ शकतो तुमच्यासाठी देखील. नाही, मी त्यांच्यासाठी मी लॉबीला पण येऊ शकतो, तेही येऊ शकतो. त्यांचाही स्नेह माझ्याबरोबर आहेत. माझे सहकारी सुनील शिंदेजी आहेत. हां, तुम्ही देत नाही ना, ते दिलं असतं तर एवढं रामायण पण झालं नसतं. तुम्ही हो किंवा नाही काहीतरी सांगा. नाही, तुम्ही जर शिंदेसाहेबांकडे हात घेतला तर आता मी तेवढी तरी प्रेमाची शिफारस करू शकतो, पण तुम्ही इकडे हात दाखवतायत ते तिकडे हात दाखवत असं व्हायला नको. पण नक्कीच आदरणीय शिंदेसाहेब पण आणि मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतले, कारण ते करणं गरजेचं आहे, कारण एक तो लोकशाहीचा एक कणा आहे सभापती महोदय. आणि अनिलजी, आपलेही या निमित्ताने आभार मानतो. भाई, तुम्ही माझे परम स्नेही राहिलेले आहेत, हे मी काय सांगायची गरज नाही. परंतु भाई काल बोलत होते आणि बंटीशी की आता ह्या प्रस्तावामध्ये आपल्याला कामगारांचा बोलायचं आहे. आता शशी तर राहिला नाही आहे, भाई आणि भाऊ आम्ही दोघंच मांडणार आहोत. मी त्यांच्याकडे बघत होतो, हा आता 2 मांडणार आहोत की एकटेच मांडणार आहोत, पण मी काय प्रतिक्रिया दिली नाही. काल आम्ही लॉबीमध्ये पण चर्चा केली, तो चर्चेचा जरा विचार आपण करावा अशी विनंती करतो. आठवण आहे ना? मिलिंदची नाराजगी आहे, मला का नाही अजून सांगितलं, पण मिलिंद असं काहीच नाही आहे, सामाजिक याच्यातली आहेत. पण मिलिंद माझे सहकारी राहिलेले आहेत. या सर्वांची नाराजगी सभापती महोदय माझ्यासारख्या कार्यकर्ते येणारच आहे, कारण कालपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता असा अचानक आहे. राजकारणामध्ये दुर्दैवाने काही अपार्य, काही सामाजिक किंवा काय हे निर्णय घ्यावे लागतात आणि बदलत्या काळाप्रमाणे जे विकासाची धुरा शिंदेसाहेबांनी हातात घेतलेली आहे ती धुरा देखील केली पाहिजे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा इथपर्यंत येऊ शकला नसा सभापती महोदय, तर तो बहुमान जे मला आज मिळालेला आहे त्या बहुमानाच्यासाठीच सभापती महोदय
मी या सर्व सहकाऱ्यांचं पण देखील मी दिलगिरी हा शब्द व्यक्त करणार नाही, पण त्यांनी समजून घेण्याचं काम केलं. माझे इतर सर्व सहकारी पण देखील तुम्ही जरी बोलला नसाल हेमंतजी, तरी तुमची हळदी येणार हे मला माहीत आहे. मनीषाताई असतील, बच्चूला मी पहिलाच बोलत, तुम्ही काय बोलू नका. बच्चू आणि आम्ही, कारण ते कामगार मंत्री राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत, मी त्यांच्याकडे आणि चळवळ म्हणून घेऊन तुम्ही माझ्या कार्यालयात पण आलेला RMSले. खोडके साहेब हे आमच्यासाठी एक दूध असायचे. म्हणजे काही प्रॉब्लेम आला निरंजन, तर पहिला आपण राज्याचा गृहमंत्री नाही भेटला तरी चालेल, पण खोडके भेटले पाहिजे. पण खोडकेंचा जसं दरारा आमचा त्या काळामध्ये होता, खोडके साहेब तुमचाही दरारा होता. आपण सर्व जीवाभावातली लोकं आहोत. या सर्वांनी पण देखील सभापती महोदय आज अभिनंदनचा ठराव मांडला, ताई आपणही मांडला. आणि विशेषतः सभापती महोदय आपण जे बॅटवरून हॅट दाखवण्याचं काम केलेलं आहे, बॅटवरून हॅट नक्कीच इकडे आल्यानंतर करीन, पण कधीकधी राजकारणामध्ये बॅट वापरण्याची पण सभापती महोदय आम्हाला तुम्ही परवानगी इकडे नाही बाहेर द्यावी, अशीतली पण देखील विनंती सभापती महोदय मी या निमित्ताने करतो. आज माझ्या कुटुंबातले सहकारी, माझी आई वडील आणि माझ्या आणि माझी मुलगी जी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू इच्छिते. आता आपल्यालाही सभापती होते, जे राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे, आता प्रत्येकाला एक लाईन पण आपल्याला पकडावी लागेल की आता बस झाला, आता हे कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे आणि आता कुठेतरी यायला पाहिजे. आणि म्हणून माझी मुलगी पण देखील सामाजिक क्षेत्रामध्ये ती काम करत, ती देखील आज या निमित्ताने, माझा मित्रपरिवार पण आहेत. मी परत एकदा शिंदेसाहेब, मी आपला मनापासून आभार मानतो की आपल्यासारखे, म्हणजे ते म्हणतात ना, कोळशातून हिरा जर शोधायचं असेल ती ती ख्याती तुमच्याकडे आहेत. आदरणीय उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, त्यांनी काय नाही दिलं अशातला भाग नाही, पण त्यांनी जे दिलं त्याची चीज मी करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. म्हणजे ही भूमिका मी एक घ्यायची असेल तर विधानसभेलाही घेऊ शकलो असतो, महानगरपालिकेलाही घेऊ शकलो असतो, पण ते करण्याची भूमिका मी कधी घेतली नाही सभापती महोदय. जी जबाबदारी दिली प्रामाणिकपणे, पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने सभापती महोदय, तन मन धन कोणी द्यावी, नेता तिकडे येऊ आला नाही किंवा आला नाही, आणि आला नाही म्हणजे त्यांना आम्ही बोलवलं असं नाही, त्यांनी तो विश्वास ठेवला. सभापती महोदय एक आमदार निवडून आणण्याचं काम केलं. यावेळी तर अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर एक लाट होती. सभापती 6 जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 पंचायत समिती आणि सभापती पण देखील सभापती महोदय आणण्याचं काम केलं. अशा असंख्य गोष्टी करण्याची भूमिका घेतलेली आहे. गिरणी कामगारांच्या बाबतीत असेल, आता शिंदे साहेबांनीच ती जबाबदारी घेतलेलीच आहेत. ST कामगारांच्या बाबतीत प्रताप सरनाईकांनी घेतलेली आहे. तर सभापतीमध्ये मुंबई शहरामध्ये त्या हक्काचं त्यांना घर देणं, हा जो त्यांनी पाहिलेला स्वप्न आहे तो साकारण्याचं काम आपलं करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकरींचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न सभापती महोदय या पदावरती आल्यानंतर निश्चितपणे सोडवण्याचं काम मी निश्चितपणे करीन. परत एकदा सर्व सन्मान्य सदस्याचा, मला माहीत आहे की एवढं वेळ झाल्यानंतर कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही. दुष्यंत कॉफी आपण को पिणी बाकी आहे, डोंट वरी. पण एवढंच या निमित्ताने सांगेन सभापती महोदय की मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. काही लोकांना वाटत असेल निर्णयाच्याबद्दल किंवा नसेल, तरी देखील माझ्यातली जी सामाजिक भूमिका जी आहे, तीही जी संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातली एक मोठी संधी आहे, आणि ते घडवण्याचं काम सभापती महोदय आपण सर्वांनी करून एकमताने पाठिंबा देऊन, मला वाटते ह्याची गरिमा वाढवण्याचं काम केलेलं आहे, ते बळ देण्याचं काम तुम्ही जे आज केलेलं आहे. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की त्या खुर्चीवरती बसल्यानंतर सर्वांना समान न्याय, एक इकडे आणि एक तिकडे नाही, प्रत्येक सदस्यांना जास्तीत जास्त न्याय देऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जो प्रयत्न करतात त्याला सभापती महोदय साथ देण्याचं काम मी निश्चितपणे करीन, अशीतली अपेक्षा सभापती महोदय मी व्यक्त करतो. आणि जास्त काही न बोलता आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचा आणि आपला आभार मानत असताना मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा करत आहे आज